गणेश जयंती सोहळ्यानिमित्त हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या उरण मधील श्री महागणपती मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली होती। आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटे 4 वाजल्यापासून भाविकांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। यावेळी श्रींच्या भक्तिमय वातावरणात मंदिर परिसर दुमदुमून गेलं होतं। भक्तांच्या हाकेला धावून जाणारा चिरनेर गावातील श्री महागणपती देवस्थानची ख्याती दूरवर पसरल्यानं उरण बरोबरच पनवेल, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पेण आणि अलिबाग परिसरातील आबालवृद्ध कुटुंबासह श्रींच्या दर्शनासाठी तसेच आपले नवस फेडण्यासाठी आले होते। श्री नारायण मंदिर समितीचे सल्लागार मंडळाचे संयोजक आणि AIMAचे महाराष्ट्र अध्यक्ष KN ज्योतिर्धन यांची AIMAच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत AIMAचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक CBD बेलापूर येथील निमंत्रण हॉटेलमध्ये संपन्न झाली। त्यांच्या अंगी असलेलं संघटनात्मक उत्कृष्टतेचं गुण संस्थेच्या भरभराटीसाठी उपयुक्तच ठरतील असं मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आणि त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। नवीन पनवेलमध्ये माघी श्री गणेश जयंती उत्सव उत्साहात साजरा झाला। श्री गणेश मार्केट शिवा कॉम्प्लेक्स जवळ गणेश मंदिर येथे हा सोहळा पार पडला। श्रींची पूजा सकाळी कामगार नेत्या डॉक्टर श्रुतीताई श्याम म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाली। त्यानंतर मुक्ताई मंडळ नवी मुंबई यांचं श्रुश्राव्य भजन, शाहीर वैभव घरत यांचं पोवाडे, संत जनाबाई प्रासादिक महिला मंडळ नेरे यांचं भजन, विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ आदई यांचं भजन, हळदी कुंकू समारंभ असे भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। माघी श्री गणेश जयंती उत्सवाचं यंदाचं 25वे वर्ष आहे। माणगाव तालुक्यातील मुंबई गोवा हायवे लगत मुगवली येथे असलेल्या स्वयंभू गणपती मंदिरात श्री जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील येथे यात्रा भरली होती। दरवर्षी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आणि यात्रेचं आयोजन विश्वस्त आणि ग्रामस्थ मंडळांकडून करण्यात येतं। यावेळी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील श्रीचं दर्शन घेतलं। अनेक भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। भक्तिमय वातावरणात शिस्तबद्ध पद्धतीनं हा उत्सव साजरा करण्यात आला। लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाची जबाबदारी पार पाडताना पत्रकारांनी निर्भय आणि निपक्षपाती राहणं आवश्यक आहे। कोणत्याही प्रकारच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक दबावाला बळी न पडता सत्य आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही मजबूत करण्यासाठी पत्रकारांनी सहकार्य करावं असे मत ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी व्यक्त केले। मुंबईत आयोजित विशेष कार्यक्रमात न्यूज 18चे वरिष्ठ पत्रकार गोविंद वाकडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली। श्री गणेश जयंती निमित्त अष्टविनायक क्षेत्र महड येथे भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती। गणेश जन्मानंतर भाविकांनी शिस्तीनं दर्शन घेतलं। अष्टविनायक क्षेत्र महड येथे गणेश जयंती निमित्त रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या हस्ते सापत्निक पूजा करण्यात आली। तसेच 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। यात महापूजा, अभिषेक, कीर्तन, कथक नृत्य, हास्य विनोद कार्यक्रम, खेळ पैठणीचा यांच्यासह कार्यक्रम होणार आहेत असे कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य यांनी सांगितलं। गणेश जयंती निमित्त येथे 40 फूट मोठी रांगोळी काढण्यात आली होती। अलिबागच्या कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन गणपती मंदिरात माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। पहाटे काकड आरती नंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या असून उत्सव समितीतर्फे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।